नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज अश्विनी कुमावत ताई आपल्या मित्रांनो बघा इग्नेट अकॅडमीच्या विद्यार्थिनी आहेत. त्या थेट नाशिकवरून आता आम्हाला छत्रपती संभाजीनगरला मित्रांनो भेटण्यासाठी आलेल्या बघा. कारण की त्यांनी नुकताच टेटचा पेपर दिलेला आहे. ओके, आणि या टेटच्या पेपरमध्ये त्यांना 165 मित्रांनो मार्क मिळालेले बघा. त्या 165 मार्क मिळवताना ताईंचा जो संघर्ष, या संघर्षामधून तुम्हाला सगळ्या विद्यार्थी मित्रांना खूप शिकायला भेटेल. मी टाइम सोबत 10 मिनिटात चर्चा केली, त्यावेळेला त्यांच्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी, आपल्या इग्नेट अकॅडमीच्या टीमचा त्यांना जो बेनिफिट झाला वगैरे काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघा ताईंच्या तोंडून आता ऐकायला भेटतील. ओके, सो मी डायरेक्ट ताईंना सांगतो की तुम्हाला इग्नेट अकॅडमीच्या बद्दल कशी माहिती मिळाली आणि तुमचा हा 165 मार्क मिळवण्यामागचा स्ट्रॅटेजी काय होती, कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केला? ऍक्च्युली सर असं आहे की मला असं वाटायचं की मी आता एज बार झालेली आहे अच्छा अच्छा आणि अच्छा एकदा माझ्या फ्रेंड्सचं सिलेक्शन झालं लास्ट स्टेट मध्ये. अच्छा. तर हा. त्यावेळेला मी बघितलं की अरे आपण अजून एज मध्ये आहोत. अच्छा मग मी अच्छा अच्छा त्यानंतर थोडं युट्यूबला जाऊन सर्च केलं. मग मी सिटेटची तयारी केली. अच्छा अच्छा अच्छा. सिटेट क्रॅक केल्यानंतर मग मी नवीन कोर्सच्या शोधात होती की मला बरोबर. कुठेतरी एक डायरेक्शन मिळावी आणि मग बरोबर. मला इग्नाइटचे व्हिडिओ मिळाले आणि ते मला फार आवडले. मग मी अच्छा. तिथून ऍप डाउनलोड करून इग्नाइटची बॅच घेतली. हम्म. पण आज जे काय माझे मार्क्स आहेत सर, म्हणजे असं म्हणायला काही हरकत नाही की माझे निम्मे मार्क्स इग्नाइटचे असं म्हटलं तरी असं काही नाही, चालेल. तुम्ही खूप मेहनत पण घेतली त्यामागची. आम्ही एक तुम्हाला वेल डायरेक्शन देण्याचा आमचा प्रयत्न असतो सगळ्या विद्यार्थी मित्रांना. येस, तुम्ही अभ्यास कशा पद्धतीने करत होतात, किती वेळ करत होतात, कोणत्या वेळेला करत होतात? मी साधारण सर पूर्ण दिवसभरातनं 7 ते 8 तास स्टडी करायचे. अच्छा. हा हा. रात्री मला दिवसा फार वेळ मिळायचा नाही घरातली बरोबर. कामं वगैरे करून. हम्म, तर मग मी रात्री 12 ते सकाळी 5 पर्यंत स्टडी करायचे आणि अच्छा मग अच्छा. दिवसा थोडंसं झोप वगैरे झाली की त्यानंतर घरची कामं आवरून पुन्हा 2-3 तास आणि हम्म, मग त्यानंतर ज्या आपल्या काही हम्म. टेस्ट सिरीज होत्या हा हा. किंवा आपल्या एमसीक्यूच्या टिप्स अँड टेक्निक्स होत्या, त्यांचा तर मला एवढा फायदा झाला एक्झाम मध्ये. अच्छा म्हणजे अच्छा अच्छा लिटरली तिथे जाऊन मला तुमचे शब्द कानात आठवत होते अच्छा अच्छा की अच्छा अच्छा एखाद्या क्वेश्चनचा आन्सर जमत नाहीये तर करायचं काय अच्छा आता. अच्छा अच्छा अच्छा. मग हा तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं होतं की शेवटचे एक 4-5 मिनिटं शिल्लक ठेवा, हा ते हा हा. माझ्याकडे 3.5 मिनिट शिल्लक होते अच्छा आणि त्यावेळेला माझे जे काय मग क्वेश्चन्स बाकी होते मी त्यांचे आन्सर मग त्या ट्रिकनुसार देण्याचा ट्राय केला सर. अच्छा 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 अच्छा. बाकी मला टेस्ट हा. सिरीजचा खूप फायदा झाला. ओके मॅथ्सची ओके. मला प्रचंड भीती होती. अच्छा पण अच्छा बोबडे सर अच्छा. एकदा का शिकवायला आले की एवढं छान ते एवढं हसून म्हणजे एकदम सोपं करून सांगायचे की मग बरोबर ती भीती बरोबर. पण निघून गेली. येस. बाकी मला मराठी व्याकरणची भीती होती. विजय शेळके सरांनी खूप छान शिकवलं. थँक्यू म्हणजे थँक्यू. सगळेच सर असं असं स्पेसिफिक कोणाचं नाव घेणं हे बरोबर नाही. तुमच्या बरोबर. सगळ्यांची खूप मेहनत आहे खूप. अच्छा अच्छा आणि मी अच्छा अच्छा. खूप आभारी राहील सर. मला जेव्हा पण जॉब मिळेल ना, तर त्यात तुमच्या सगळ्यांचा खूप मोठा वाटा असणार आहे. थँक्यू थँक्यू. बघा मित्रांनो, आपण आता बऱ्याच आपल्या या प्लॅटफॉर्मला बऱ्याच महिला वर्गांची संख्या खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्या शिक्षक भरती तयारी करण्यामध्ये, आणि ताईंनी स्वतः एक तुमच्या सगळ्यांसमोर एक चांगल्या प्रकारचा आदर्श निर्माण करून दिला बघा. घर, कुटुंब, फॅमिली, ओके, घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या आणि अभ्यास या सगळ्या गोष्टी बॅलन्स करून ताईंनी एवढ्या मोठ्या संघर्षामध्ये हे यश मिळवलेलं. ओके, ताईंना असं वाटतं की आता मी एजबार झाले वगैरे बघा. म्हणजे त्यांचा किती वर्षाचा गॅप होता तुमच्या अभ्यासामध्ये जवळपास? साधारण 14 हा, वर्षांचा सर. 14 वर्षाचा गॅप नंतर त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली होती, आणि 14 वर्षाच्या गॅप नंतर भारतातली बघा मित्रांनो IBPS मार्फत जी कंपनी मित्रांनो बघा खूप टफ लेव्हलला एक्झाम घेत असते, आणि त्या एक्झाम मध्ये ताईंनी 14 वर्षाच्या अभ्यासाच्या गॅप नंतर 165 मार्क मिळवले बघा. मी माझ्या पूर्ण इग्नेटच्या टीमच्या वतीने ताईंचं खूप खूप अभिनंदन करतो. थँक्यू सर. आणि तुम्हाला सुद्धा सगळ्या विद्यार्थी मित्रांना बघा मित्रांनो, या व्हिडिओची लिंक सगळ्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायची. ओके, नक्कीच मित्रांनो बघा, कुठलीही गोष्ट ही इम्पॉसिबल नाहीये. ओके, इग्नाइट टीमने या शिक्षक भरतीमध्ये मित्रांनो बघा खूप चांगल्या प्रकारे काम केलं. ताईंचा आदर्श नक्कीच सगळ्या माझ्या ताईंनी, बहिणींनी, विद्यार्थी मित्रांनी नक्की घ्यायला पाहिजे. ओके, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आणि तुम्हाला काय वाटतं मित्रांनो बघा मला नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये टाका. ओके, थँक्यू व्हेरी मच ताई. मी सगळ्या हे जे क्रेडिट आमच्या इग्नाइटच्या टीमला शेअर करतो, आणि ओके सर. नक्कीच थँक्यू व्हेरी मच. ओके, थँक्यू थँक्यू सर. थँक्यू. येस. आणि सर हा, स्पेशल येस. थँक्स माझ्या मुलीला पण आहे. अच्छा 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 म्हणजे अच्छा. हा माझ्या या प्रवासामध्ये तिची हा. पण खूप साथ होती मला. अच्छा 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 नेहमी अच्छा तिने मला समजून घेतलं. मला तिला तेवढा वेळ नाही देता अच्छा आला. अच्छा. मी हा जेव्हा हा. तिला वाटायचं की आईने माझ्यासोबत झोपावं, मी त्यावेळेला अभ्यासाला बसायची. अरे वा वा, तर व्हेरी तिने ते गुड. खूप माझा तो स्ट्रगलमध्ये तिने खूप मला साथ दिली आहे अच्छा सर. अच्छा. प्लीज आपण ताईंच्या मुलीला सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. ती सुद्धा सोबत आज नाशिकवरून आलेली. ओके, तिने सुद्धा ताईंना खूप छान प्रकारे सपोर्ट केला होता हो. अभ्यासाच्या या सगळ्या प्रवासामध्ये. ओके, मी सुद्धा म्हणजे तेच बेटा इकडे. ओके, येस. ज्या महिला वगैरे असतील, ओके, तुम्ही बघा म्हणजे तुमच्या घरातल्या ज्या तुमच्या मुली असतील, मग त्यांना दाखवा की आपले जे
मुलं आहेत ती सुद्धा आपल्याला अभ्यासामध्ये बघा कशा पद्धतीने सपोर्ट करतात. म्हणजे त्याचं उत्तम उदाहरण बघा मी या ताईंचं सांगू शकतो बघा. म्हणजे छान प्रकारे आपल्या आईला कॉपरेट केलं. आणि मला ते एक गोष्ट तुम्ही सांगायची राहिली की तुमचा पेपर होता त्या दिवशी तुम्हाला हिने काय सांगितलं होतं बरं? तर माझ्या बरोबर ना ही हा, पण हा. तुमचे व्हिडिओज बघत राहायची. अच्छा अच्छा अच्छा. तर एक्झामला जाताना ती मला जाता जाता सांगत होती, आई तू घाबरू नको, तू पास होणार आहे. आणि तिथे जाऊन सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तुला येत नसेल तरी ट्राय कर. कुठलेही प्रश्न सुटले नाही पाहिजे. अच्छा तू अच्छा अच्छा एकही अच्छा. प्रश्न न सोडवता पूर्ण अटेम्प्ट करून घरी ये. अरे हे वा तिने रे. मला तिथे सांगून पाठवलं होतं. छान, त्याचा आणि फायदा देखील तुम्हाला झाला. ज्या Yes, दिवशी yes. सर रिझल्ट आला, आम्ही लिटरली दोघी असं हातात हात घेऊन बसलेलो आणि अच्छा, अच्छा. दोघी रडत होतो सर, ती अच्छा, सुद्धा अच्छा, आणि अच्छा. मी सुद्धा. अरे वा रे वा. छान छान छान. तुमच्या दोघांचं खूप खूप अभिनंदन. ओके, तुमच्या परिवाराचं देखील अभिनंदन. ओके, थँक्यू व्हेरी मच मित्रांनो. थँक्यू. जय हिंद जय महाराष्ट्र. ओके, भेटूयात पुढच्या आपण छान नवीन अशा व्हिडिओमध्ये. बाय बाय.